राम से राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हात आहे तो राजा राम 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 सीता राम 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 पुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव लागून या पाया भिरवितो तुम्हाला करटाळी बोला भक्तीला समजे ग्रामीण भागातलं होतं. माझं नाव जरी लातूरचं सांगितलं असलं मी ग्रामीण भागामधून लातूरला आलेलो आहे. पण आपल्याला सगळ्याला माहिती आहे आज कुस्तीचे फड बंद पडले. बरोबर आहे की मामा? कुस्तीच्या फडामध्ये हलकी जोरानं वाजली तर कुस्ती चांगली होती. बरोबर आहे की? आणि पोती जर ऐकायची म्हणलं तर पुंडली जोरानं झाली तर पोती चांगली ऐकायला मिळते. म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो माय एक बार सुंदर पुंडली म्हणा. पुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय. वा माय वा तुमच्यावर वळून जाऊ वाटायले. एवढं सांगून बी ज्या माईनं म्हटली नाही आलं तसं फराकच झोपली आहे त्या माईच्या पोटाला आपण होणी रंक बळी पासी मागू लागला भिक तेने द्वारपाळ केला देख पुराणे संख्यात बोलती. गौरी पुत्र गजानन कंसल्य पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमान त्रिवार चरणी साष्टांग दंडवत सत्कर्म योगी वय घालवावे भूदेव संतासी सदा नमावे. आत्मराप गणेश केली स्मरण हो सकल विद्येच्या अधिकरणा तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कथेचं अनुसंधान ऐका. पोती ऐकत असताना कळली तर पोती आहे ना तर जन्माची माती आहे हे फक्त ध्यानात असू द्या. पोती ऐकत असताना कधी इकडे तिकडे चलबिचलित होऊ देऊ नका. ऐका माय बापू त्या ठिकाणी राजा रावण काय नेहमीला आतापर्यंत पाया पडलाय अर्ध राज्य देतो म्हणलाय. पण या ठिकाणी असताना बघा बळी फशी मागो गेला भेका. अरे भेक मागायला गेलेलं देवाचं चांगलं झालं नाही दादा. देवाचं बळे राजापाशी 3 पाऊंड प्रथम दान मागण्यासाठी भगवान विष्णू परमात्मा आणि बट्टूचा वेश घेऊन गेले. देवाला ओळखलं कुणी राजा बळीनं 3 पाऊंड पृथ्वी दान दिली. 2 पाऊंडामध्ये पृथ्वी आटली. 3रा पाऊंड वरती केला. राजा बळी माझा 1 पाऊंड शिल्लक आहे पाय शिल्लक आहे कुठे देऊ. राजा बळी हुशार होता. राजा बळीने सांगितलं अरे ब्रह्मांडाची पृथ्वी संपली असली तरी पिंडातली मात्र शिल्लक आहे. म्हणून राजा बळीनं डोकं पुढे केलं. अरे राजा बळीला पाताळात घातलं. देवाला आतापर्यंत डोंगराची काठी घेऊन द्वार राखावं लागलं. काय नेहमी विचार करतोय अरे भल्याचं वाटोळं झालंय. कपट करून कुणाचं बरं आहे का? अरे कपट केलं की चौपट निघाल्याशिवाय राहत नाही दादा. एका व्यवहारातली मन आहे लोकांच्या तोंडाला काळं लावायचं म्हणलं तर आपल्या हात काळे होते. तर एवढं पक्क माहित आहे ना. मग मला सांगा कपट करावं का? कपट करून काय नेहमी बोलायला लागला. या लागी कपटाची वार्ता भली नव्हे ग सर्वता. कपट करीता कपिनाथा स्वघाताची करावे. लोकांचा वाटोळ करीत असताना स्वघाताशी करावे. कपाट करेचा कपिनाथा. अरे जर करता माझ्या मारुत्राला कपट केलं तर स्वतःचा मरण आहे हे त्याला कळतं. त्याला शहाणं म्हणावं. कारण मी राक्षस निश्चित होता त्याला स्वतःच हित कळालं त्याला शहाणं म्हणावं.
राजा रावण पाया पडत गेला. काय राजा रावणाला कमी होता? 80,000 बायकाचा नवरा होता. कमी होत्या का? 1,00,000 ना तो 1,25,000 पण तो 4,30,000 गट्टा मताने एकट्याचा होता दादा. पण एका वासनेच्या आहारी जाऊन राजा रावणाची हालत ही झाली. शांतीप्रमाणाचा बाबा वर्णन करतात. एका बाईची संगत घडली, तिने तुझी महिमा बडविली, तिचा संग सोडी दादा. बरवा चालेल तुझा धंदा, जन्म मृत्यूचा धंदा दादा. माझे तुकोपर वर्णन करतात. वासनेच्या संगे नको जाऊ मला, काय जहाले पाहत्या लंकेच्या रावणा. वासनेच्या आहारी जाऊ नका दादा. हे राजा रावणाची हालत झाली. पोती ऐकायची एवढ्यासाठी त्यांचं झालंय काय, आम्ही करतोय काय, आमचं होणार काय, काय नाही. मी आणखीन काय विचार करतो. श्रीरामाच्या निज भक्त त्यासी कोण कपट करी, ते सवेची मरण पावत नरक भोजित अनिवार्य. जगाचा बाप भगवान राघव रामचंद्राचे जे भक्त आहे, जर त्यांना जर कोणी विघ्न केलं, कपट केलं, तर त्यांना नरकातच जावं लागतं. कोणी विचार करते काय नेहमी. आता रावण मला या ठिकाणी एवढे सांगायला लागलाय, पण काय नेहमी विचार आणखीन काय करतो. हनुमान श्रीरामाचा किंकर, अरे 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 राम भजन्याती तत्पर, त्याची कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचे ना. ऐकत असताना भवी सुंदर ऐकायची की मरण म्हणले का. आहा, त्याचे शरीर वाचे ना, जीवाचा आणि देहाचा वाद या ठिकाणी केला. भवी ऐकताना सूक्ष्म ऐकायची. जीवाचा आणि देहाचा वाद या ठिकाणी केला. रामनामाला राम भक्ताला जे विघ्न करतील ना, त्यांचे शरीर वाचे ना, म्हणजे ती काही नीट राही ना बाबा. आता काय करावं विचार कोणाला काय नाही मेला पडला. ऐसे दान तो मी आपण स्वय सांगत से रावण, कपिसी जय विघ्न करण, ते मजची मरण ओढावले. बघा बाबा, या ठिकाणी मला राजा रावण सांगतोय. आता ऐकायचं का नाही हा प्रश्न माझा आहे. माझं हेच करायचं असलं तर याचा ऐकावंच लागेल. मरण जर कपीच्या हातानं जर आलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे, फजिता जन्म मरणाचा वाद होतो. ऐका. आणि राजा रावणाचं नाही ऐकावं तर राजा आहे. एक व्यवहार आहे बाबा. राजाचं प्रजन ऐकावं, मालकाचं घड्यानं ऐकावं, देवाचं भक्तानं ऐकावं, आणि नवऱ्यानं बायकोच ऐकावं. पाया पडणी रावणे अर्ध राज्य देई मज निमालिया प्राणे, राज्य कोण भोगावे. कारण व्यवहाराचं मन आहे शिर सलामत पगडी 50. म्हणे कधीच खोट्या नसत्या. आता जुन्या काळामध्ये काही म्हातारे माणसं म्हणत होते आमचे 10 गेले तर 5 उरले. तर मी लई दिवस विचार केला, यांचे 10 काय गेले असतील आणि 5 काय उरले असतील. त्याचं सूक्ष्म चिंतन आहे. 10 इंद्रिय गेले, फक्त 5 महाभूत शिल्लक उरले. तर त्याची मनीचा अर्थ एवढा होतोय. मन सरळ आहे, पण अध्यात्म चिंतन किती सुंदर आहे बघा. या ठिकाणी राजकारणी मी म्हणतोय, मी मेल्याच्या नंतर राज्य कोण भोगावे, कोण राज्याचा भोग घ्यावा. मी जर गेलो तर आपल्याला काय फायदा आहे का. आता माणसं पॉलिशा काढतात, आता पॉलिसी मेल्याच्या नंतर काय जिवंत असल्यास. आणि पॉलिसीवाला एजंट मॅडमला सांगते, मॅडम सरची पॉलिसी काढा. जर पॉलिसी काढली होणी, पण सरचं जर काही झालं तर तुम्हाला 50 लाख मेल्यास काधी मेल्यास. असं राजकारणी म्हणते मी मेल्यास राज्य मिळणार आहे. आता कस करावं. आता नवाचता राहू येथे, तरी रावणाची करी लगाते,
तया परीच हनुमंते होया माते हित काही इथं ते करावे देवाचे चिंता करोनिया म्हणा एक वीर एकमेक करायचं आणि हित साधायचं. काय नाही, मी हित साधतोय दादा, हित साधतोय. जर यदा कदाचित मी या ठिकाणी राहिलो तर रावण घात केल्याशिवाय राहत नाही. मग मरण तर अटळ आहे. इथं राहिलं तरी मरण आहे, तिथं गेलं तरी मरण आहे. मरायचं कुठं? तो काय म्हणे, एक मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मरण नाही का? मरण अटळ आहे. तर कुठं मरायचं आणि कसं मरायचं याला फार मोठी किंमत आहे. कारण मी विचार करतो. हनुमान सभा श्री रघुनाथ श्रीराम प्रेमी सदा डुलत त्याचे निहाते गात कृत कृत्यार्थ मी झालो कृत्यार्थ मी झालो. का? तर भक्त माझा मारुतीराय आहे. श्रीराम चिंतने सदा डुलला, सतत डुलतोय. कशामध्ये? नामचिंतनामध्ये. जर यदा कदाचित त्याच्या हाताने मरण आलं तर निश्चित देहाचं चांगलं आहे, जीवाचं चांगलं आहे. आणि असताना मरण्याच्या अगोदर तो करायचं प्रमाण आहे. फुला तो एक देव करणे घ्यावा दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाय देवाला आपलंस करून घ्या. जर पुन्हा जन्माला मरायचं नसलं ना तर देवाला आपलंस करून घ्या. आणि देवाला आपलंस करण्यासाठी काय करावं लागतं? तर माऊली महावैष्णव ज्ञानोपराय वर्णन करतात. संतांचे संगती मार्ग गत्या कळावा श्रीपती येणे पंते संतांच्या सहवासात गेले की देव आपलासा होतो. संतांच्या सहवासामध्ये. म्हणून अगोदर मी संतांकडे जातो, देवाला आपलंस करतो. विचारुनी मनी मान देत रावण वचने तुझी आज्ञा उल्लंघनी सामर्थ्य धनियाचे ना. एक बाजूला राजा रावणाला मोठेपणा देतोय. तुझे आज्ञा उल्लंघन करणं कोणाच्या हातात आहे म्हणलं? कोण उल्लंघन करतोय? तुझे आज्ञा उल्लंघन करणारा जगाच्या पाठीवर अनेक माईचा पोत जन्माला नाही. म्हणून तो राजा आहे. राजा बोले जल हले गरे पोले ताडे बी न हले. या अवस्थेत तू राजा आहे असा हात जोडून काढणे मी बोलतो. ऐसा को नाही थोरे न जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगी करून या नमस्कार निशाचर उसळला वेग करून नमस्कार. नमस्कार केला काळने मी ना आणि सरळ उड्डाण केलं. आता याच्या अगोदर उड्डाण गेले. आपल्याला उशीर झालाय सोडून द्या. कारण ह्या टायमाला तिसरा संपावा लागतोय, संपून चौथा चालू व्हावा लागतोय. आपण आधी तिसऱ्याच्या अर्ध्यात आहोत. असू द्या, पण उशिरा बी निघालं तर गाडी वेळेत ठिकाणाला जाणार. दोन चुका करायच्या नाहीता. मी शाळेत असताना आमचे गुरुजी सकाळी 9ची शाळा 11ला भरवायची, पण सोडताना 4लाच. तेव्हापासून माझ्या ध्यानात आहे. मी म्हणलं गुरुजी येताना उशिरा येता, मग थोडं जरा जास्त पुढे जाऊ दे की. गप म्हणला तुला कळत नाही. माणसानं दोन चुका करायच्या. आपली गाडी उशिरा निघाली आहे पण वेळेत जाणार आहे. काय नाही, मी उशिरा निघतोय तर कवा कवा जातोय ऐकायचंय. माया केली ती निघोती तेही निश्चिती परिसर. आता मारत रे कधी गेलेच आणि आता हा शाळा निघालाय. ववी सांगते महाराष्ट्र पोहोचायच्या अगोदर हे तिथं गेलं. कारण महाराष्ट्राचा उड्डाण वपरे गगनांतरे सूर्यमंडळापर्यंत गेलता. आणि का गेलता तर त्याचं कारण होतं सूर्याला दरवाजा ठोठावून सांगितलं सूर्य म्हणला आता तर मोठं होऊन आले बाबा, आता काही खरं नाही. सांगितलं म्हणला मी औषध आणायला चाललोय. माझ्या मालकाचा भाऊ लक्ष्मण पडलेला आहे, मी येण्याच्या अगोदर उगवायचं नाही. सूर्य म्हणला तू आल्याशी उगवत नाही. कारण लहानपणी नाक दाबलं होतं.
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोण घालीत नाही. सगळ्याच्या अगोदर गेलं जाऊन काय काय केलं जे ते जाऊन रक्षगण केला श्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षरोपण तिरमे आपण घेऊन अग्निहोत्र तापस निशाचर दिसे उपवासी निरंतर गेले उदर कपाटी. तिथं गेलेला ह्या बसायला वाटता हे भीतीचा पट्टा गांजाचा चुट्टा सगळं रेडी केला. शिष्य केला पक्क पोट पार कपाटाला घातलाय. डोळे कुठे गेलते माता जटाचा संभार परिधान त्याचे वल्कलंबर वाक्री वाढले समश्रुभार अति विचित्र भासत ते विचित्र भाषात. आता बऱ्याच जणांची कल्पना आहे केस वाढविले की महाराज झाला. आता रामायणामुळं ज्याने वाढविले त्यांची माफी मागून बोलतो. ऐका हा केस वाढविले की महाराज झाला. पण ऐका दादा सुभाषितकाराचं मत आहे केस वाढवून जर महाराज झाला असता तर हसवलाचा नंबर पहिला लागला असता. बऱ्याच जणांचं मत आहे अंगात पांढरं घातलं की महाराज झाला. अरे या डोक्यातल्या खोड्या कल्पना अगोदर बाजूला काढा. तर पांढऱ्या घालून महाराज झाला असता तर बगड्याचा नंबर पहिला लागला असता. याच्या पुढे जाऊन सुभाषितकार वर्णन करतात भगवे तरी श्वान सहजाची रंग. अरे कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो. साधू म्हणता येते का नाही. ह्याला रंग बदलला होता. ऐसे कैसे झाले बंद करुणी म्हणती राख डोळे झाकून करीती पाप का म्हणे ऐसे संती जवळ जवळ त्यांचे संगती तुकोबारांनी भीड धरून बोलले. माझं मत आहे तुका म्हणे ऐसे संत जिथे पुरावे माती काखबाळ हात लिंग बुडाले केसात वनप्रस्थ रूप तेथ जप करीत एकाग्र हाती घेऊन जप माळी बुबुळे नेली भोया तळी दैती केसरी मुद्रा लाविली तैसी शैली दिसत आहे. घालूनिया वज्रासन करुनिया एकाग्र मन भगवत धरुनिया ध्यान पाहि आगमन कपिचे. एकाग्रमाने केलं एकाग्रमाने केलं कोणी या काळले विना बुबळे रे भोया तळे हातात जपाचे माळ घेतले राम नाम जपना पराय माला आपणा या जातीचं होत. ठीक आहे साधं होतं का मोमे नाम बगर में जोडे दर्या में खसखस असल्या जातीतलं होतं. बघा जप करताना एकाग्रमान करणं जप करणं या साधकी जीवनातली अवस्था आहे. या ठिकाणी वाट कोणाची बघत होत येणाऱ्या मारुतरायाची. मारुतराय कधी येईल टक लागली होती. जपावर ध्यान होतं का नव्हतं. फक्त ध्यान होतं मारुती कधी येईल विचार करत हा काळने मी बसला. कोणी असेल सात्विक जळवासी पुण्य श्लोक देखत ऐसे दिसत आहे. बांधण्याच्या ठिकाणी बघायच्या वेळेला एका पायावर बसतो ना त्यावेळेला माशाला वाटतं हा कुणीतरी साधू पुरुष आहे म्हणून याच्या दर्शनाला जावं. मासे ज्या वेळेला दर्शनाला जातात त्यावेळेला माशाची अवस्था काय होते. मचालिया दृष्टी तळी घटवाऊनी सगळं गिळी तैसी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहत असे. पाण्यामध्ये बसल्याच्या नंतर एका पायावर असतो दोन पायावर नसतो. एका पायावर बगळा असतो. माशाला वाटते साधू आहे जावं त्याच्या पाया पडावं. जवळ गेल्याबरोबर गटकावणे सगळ्याची गिळे मासा गट करून गिळतो. बगड्यासारखी अवस्था हा काळजीने मारुतरायाची वाट बघत होता. बघा माणसं सुद्धा व्यवहारात म्हणते ही बगड्यासारखं आहे ही बगड्यासारखं आहे. का तर याचा ध्यानच असतंय त्यात फक्त आपलं वडायचं त्याला बगड्यासारखी अवस्था समाजात म्हणतात. काळणे मी वाट बघतो. की बाळ सूर्य तव दक्षिण दिशेच्या भागी जैसे मुसवतिली आगी की नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत
दिशेच्या मागे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दक्षिण दिशेच्या मध्य भागातून लाल बंद सूर्यासारखं रूप पाहिलं कुणी काळनेमीनं. पण वाईट माणसाला चांगलं जास्त पाहवत नाही. काळनेमी आतापर्यंत वाट बघत बसला होता. काळनेमी आतापर्यंत वाट बघत बसला होता. पण एखाद्या वेळेला खरं सुद्धा जास्त दिवस खरं जेवढं टिकतं तेवढं खोटं टिकत नाही. जर लबाड बोललं खोटा उपले शिवरात नाही. म्हणून माणसाने व्यवहारात लबाड बोलायचं नाही. मी 5-6 महिन्याखाली कोट आणला होता 900 रुपयाला अंगात घातलेला. घरी आलो. घरी आले विचारलं काय आणलंय. मी म्हटलं कोट आणलाय. लबाडी जास्त दिवस टिकत नाही हे सांगायला लागलो. मी म्हटलं कोट आणलाय. केवढ्याला आणलाय. आता म्हटलं 900ला सांगितलं की जात कुरकुरच करते म्हणलं. 2 घास बी खाऊ देत नाही नीट. मी म्हटलं 300ला आणलाय. चांगला आहे बुवा म्हणली. चांगला स्वतः चांगला आहे. कलर चांगला आहे. तसाच गुंडाळान बगलत मारला. पर्स मध्ये 300 काढली माझ्या खिशात घातली. मी म्हणलं ही कशाला. ह्याचा तुम्ही दुसरा आणा. ही माझ्या भावाला देते 600 रुपयाला. लबाड बोललं बरं टिकत नाही. या ठिकाणी असताना काढलेले आतापर्यंत केलेलं जेवढं होतं तेवढं लबाड होतं. मारत राही आल्याबरोबर झालं काय पैसा येत बाळ सूर्य उदयाला पैसा येत दादूला ना तरी शेच्या पानावने निसटला वाणी निघाला चरावया. उठार माझ्या मारुतीला गेलं होतं. लाल बंद दिसत होता. काय या ठिकाणी संध्याप्रमाणे आता बाबा वर्णन करतात. बाळ सूर्यवधी आला. जर सकाळी लवकर उठत असाल तर तुम्हाला बाळ सूर्य दिसत असेल. तुम्ही जर सूर्यवंशी असताल 7 वाजता 8 वाजता जर उठत असाल तर तुम्हाला बाल सूर्य दिसत नाही. बाल सूर्य पाहण्यासाठी 5:30ला उठावं लागतं. आणि 5:30ला उठल्याच्या नंतर आरोग्य झाल्याच्या नंतर सकाळचा सूर्य पाहायला मिळतो. लाला बसतोय किंवा शेष फणावणी नसतला किंवा शेषाचा लालमणी निघाला त्याला लालमणी म्हणतात. ते चरावाला निघाला की काय अशी अवस्था त्या ठिकाणी झाली बाबा. ऐसे उडाले कपिनाथ आले पर्वताचे माता देखता कांत राक्षस चित्ता धीर सर्वता नदरवे. सर्वता नदरवे. तुरीत हुट लपत मनाय भाऊ जुन्या मने केव्हा लबाड करायच्या नाही. ज्या वेळेला मारुतीचा उड्डाण पर्वताच्या माथ्यावर आलं राक्षसानं पाहिलं त्याला धीर धरता आला नाही. लट 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 केलं कसाला ऐकता डोळा पडली झापडी वळली गडी पडली मनाची मुरकुंडी नावे कवंडी त्याची आली चक्कर आली. चक्कर म्हणजे याची बीपी आता वाढली आहे. माणसाला चक्राची येतात का बीपी वाढते म्हणून चक्राला सांभाळून राहा बाबा. चक्कर आली की बीपी तपासून घ्या. याला बघितल्या याची बीपी वाढली. हात पाय वाकडे झाले. डोळ्याला झापडी पडली. आपण कोण याचं भान राहिलं नाही. बसलेल्या आसनावर उलटून पडल्यानंतर विचारून आपुले दे मन मग मज झाले काय आठव नाही कार्य. सावध झाला उठून बसला म्हणे माझा झाले काय. मला काय झालं मी का पडलो असेल. कारण माणसाला आपण कोण आहोत कशासाठी आलोय हे भान जोपर्यंत माणूस धरतोय त्याचं हित आहे. ही जर विसरलं तर माणूस सगळ्याला विसरतो. आपण कशासाठी आलोय हे भान असावं. काय नवीन त्या सोडून आपण कशासाठी आलोय हे अगोदर ध्यानात असावं. ही जर विसरलं ना सगळं जातं. लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर मी शिर्डीला गेलो होतो. सत्यानुभव सांगतोय. कारण प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी देवालयाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. तीर्थक्षेत्राची व्यवस्था आहे. आंघोळीची व्यवस्था आहे. जगाच्या पाठीवर एकच देवस्थान असं आहे तिथं आंघोळीची व्यवस्था नाही. ते शिर्डी. तिथे गेलं की लॉजिंग बोर्डिंगच करावी लागते.
आणि लॉजवर आंघोळ करूनच मंदिरात जावं लागतंय. तिथं मी उतरून स्टँडवर मंदिराकडे जाताना एका लॉजवर लिहिलं होतं या ठिकाणी आंघोळीची उत्तम व्यवस्था. मी म्हणलं आंघोळ करून आपण मंदिराकडे जावं. मध्ये गेलं की मध्ये त्या रिसेप्शन टेबल पाशी लिहिलं होतं गरम पाण्याची बकेट 20 रुपयाला, थंड पाण्याची बकेट 10 रुपयाला. असा हिवाळा होता. मी म्हणलं गरम घ्यावं. गरम पाणी घेतलं, 20 रुपये दिले, टाईल अंडरपॅन्ट घेतले आणि त्या आंघोळीच्या बाथरूम मध्ये गेलो. मध्ये गेले लिहिलं होतं जरा उजवीकडे फिरा. मी म्हणलं काहीतरी असेल फिराव, टेकलं फिरलो. तिथं लिहिलं होतं आणि केर उजवीकडे फिरा. पुन्हा आणि उजवीकडून फिरलो. जिथून मध्ये गेलतो तिथं वरल्या बाजूला लिहिलं होतं तुम्ही मूर्ख आहात. माझ्या अकलच बंद पडली. मी म्हणलं एवढं फिरा म्हणले मूर्खाव म्हणले जाऊ द्या म्हणले लिहू द्या आपण आंघोळ करावं निघून जावं. खाली बकेटाकडे बघतो तर एवढंच पाणी राहिलं. बकेट काढून फुटलं होतं. 5 मिनिट गेले फिरण्यात सगळंच पाणी गेलं. ती बकेट घेतलं पाणीवाल्याकडे गेलो 20 रुपये घेतलाच म्हणलं बकेट तर चांगलं ठेव. त्यानं मला गोड उत्तर दिलं. म्हणला मामा तुम्ही ज्याला गेलतो ती जरा अगोदर केला असतो तर पाणी गेलं. दृष्टांत संपला पण सिद्धांत आहे का हे 3.5 हाताचं पाणी आहे. आम्ही ज्याच्यासाठी आलोय ती करणं झालं. पुढे लिहिलं की फिरा 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 फिरायला लागला. 3.5 हाताचं पाणी चाललंय. पुन्हा आम्हाला जलमायचं मरायच्या घरच्या पडावं लागायलंय. म्हणून कशासाठी आलोय हे ध्यानात असू द्या. काल नेहमीच्या ध्यानात आलं केलं काय सकाळला जन्माचे निज सारे माझा जोडू आले साचार आणि मी दुचित पामर स्वहित विचार नाटवे श्रीराम राम राम. पहिल्या दिवशी जन्माला बाळ माये बापाचा झालं हे काळ. बायकोला घेऊन रात्री गेले श्रीराम राम राम. दादा हो माझं दुर्भाग्य आहे माझा आवाज बसलाय. आज 8वा दिवस आहे. लगट कार्यक्रम आहे. एकही दिवस खंड नाही. त्याच्यामुळे माझा आवाज बसला. चला या ठिकाणी असताना काळने मी विचार करतोय मी दस्यत आहे मी पामार आहे. माझं हित जोडून आलं असताना मी का बसलो असेल. स्वामी कार्य साधार येते की मुक्त व्हावी कपिहाते ते विसरून या निज कार्याते मूर्छित चित्ते पडिला से मी या ठिकाणी विचार करतो माझ्या तुकोपर शास्त्र प्रमाण आहे विसरले तया थोर झाले आणि मी का विसरलो असेल. म्हणून दादा विसरू नका देवानं आपल्याला नरदेह दिलेला आहे आणि हा नरदेह विसरण्यासाठी दिला नाही दादा. कारण 83,99,999 प्रजाती देवानं निर्माण केल्या. एकही जात देवाच्या मनाला आली नाही. सगळे आडव्याचा पण एकच जात उभी झाली ती म्हणजे माणसाची आहे. पण माझं मत असं आहे जेवढे आडवे आहेत तेवढे चांगले आहेत. ही एकच उभं आहे पण सगळ्या कामाला आडवं चढते ती जात आहे माणसाची. वाचा ऐसे विचारोनी मनी स्वस्त बैसला सनी कपीन देखील दुरोनी मगदा होनी ते आला. महाराज लांबवर म्हणले बघितलं दादा का स्वस्त भवनी पैसाला आसना बरेच काढले मी बसला बाबा. त्यावेळेला महाराजांना लांबून बघितलं आणि म्हणले कुणा तरी महाराजाचा आश्रम आहे त्या ठिकाणी धावत माझे महाराज आले का आले दुरोनी देखील तापस हर्षात कपीच मनास भरला सर्वांगी उल्हास रुची ऋषी वचनास तेथे आला मनास तेथे आला. हर्षेत कपेचे मानसा का आनंद केव्हा होतो. माझ्या जातीचे माझा भेट कोणी आपल्या जातीचे भेटल्याचे आनंद होतो.
मग कोणतंही क्षेत्र असो, परमार्थाचा असू द्या, प्रपंचाचा असू द्या, कोणत्या व्यसनाचा असू द्या. 2004ला मी वनवासाला गेलतो. नरसिंहपूरला निराभिवराच्या ठिकाणी आम्ही आंघोळीला थांबलो. 25 पोरं होतो. आमच्यातले 2 असे होते, बनगयाचा आधी 1-2 आमदार बंबोलीनाथ होते. त्यांनी इकडल्या कडेला बघितलं, आंघोळ्या करीत होतं. तिकडल्या कडचा माणूस ओळखीला, तिकडं जाऊन कार्यक्रम करून माघारी आले. मी म्हणलं का घेता तिकडं? गप म्हणलं तुला अक्कल नाही. मी म्हणलं का? तिकडे आमचे माणसं येते म्हणजे गेलता गांजा ओढून आला म्हणले. महाराज राहायला आनंद वाटला. कोणीतरी महाराजाचा आश्रम आहे तिथपर्यंत गेला. ऋषीच्या पाया महाराजाच्या पाया पडावं म्हणून तिथपर्यंत गेलं. का वाटावं तर सर्वाभूते पाहि एक वासुदेव सोनिया ठावते अभिमानी माझे महाराज राय होते. सगळ्या ठिकाणी भगवंत ही अवस्था महाराज राहायची होती. हनुमान श्रीरामाचा किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेम थोर श्रीरामी मनामध्ये प्रेम असावं. प्रेम प्रेम थोर श्रीराम. देवावरती प्रेम असावं दादा, कथेवरती प्रेम असावं. त्या वेळेला सावकार भगवंत दिसतो. आमचं प्रेम देवावर आहे का? अजिबात नाही. देवावर प्रेम आमचं नाही. जबाबदारीने बोलतोय. आमचं प्रेम आहे आमच्या स्वार्थावरती. आपलं कसं भरल याच्यावरती आमचं प्रेम आहे, देवावर आहे का? परवाच्या दिवशी मी शक्तीला गेलतो. एवढं जोरानं वरडू सांगायला लागलो. पुढे एक आजीबाबा बसले होते. ते असं रडायला लागले. जेवढे मी जोरानं वाचावं मी तेवढं जोरानं वरडून सांगावं तेवढं ते म्हातारं रडायला लागलं. मी म्हटलं काय प्रेम आहे. थोड्या वेळानं सेवा संपली, जवळ गेलो. म्हणलं बाबा मी सांगितलेली पोथी तुम्हाला पटली का? तुझी पोथी खड्ड्यात घाल म्हणला. मी म्हणलं आता रडायला जाऊ का? मग माझ्यातलं एक म्हशीचं वास्त्र काल परवाचं वाय 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 केलं आणि जाग्याला मेलं. एवढं जोरानं तू वरडायला. लेकरा बाळाचा बाप मरतो काही की म्हणून रडालतो म्हणला. वाचा जैसी ज्याची जैसी अंतर्वृत्ती तैसे जगाती देखती देही विषयाची उपपत्ती श्लोक संपत्ती परिसावी जैसे ज्याची अंतर्वृत्ती. जशी ज्याची अंतर्वृत्ती तसं ते जग पाहतं. जशी आपण डोळ्याला चष्मा घालावा तसं आपल्याला जग दिसतं. तुम्ही कसं एक जुनी मन आहे ज्याला कवळ झाला आहे त्याला जग अख्खं पिवळं दिसतं. तसं म्हणलं जसं आपल्या मनात आहे. माणसं म्हणते जग बिघडलं, जग बिघडलं. तू बिघडल्याशिवाय जग ते तुला दिसते का बिघडलेलं? सुभाषितकाराचं सुंदर प्रमाण आहे. हरिओम जगत जगयो महारे हरवीन न भिन्न वपो. हरवीन न भिन्न वपो. जगाच्या पाठीवर जेवढं आहे, जेवढे शरीर आहे तेवढ्यामध्ये भगवान आहे. मग तुला चारचे जग बिघडलेलं दिसतं. अगोदर तू बिघडलेलं आहेस. जग बिघडलं म्हणायचं नाही. अगोदर आपण बघा काय झालंय ते. आपलं कसं आहे तसं जगात पाहतो. त्याची थोडक्यात माहिती सांगतो, सावध ऐका. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप स्वयं आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तोने जग देखणे ब्रह्मपूर्ण. सज्जनाचे मुख्य लक्षण. तुम्हाला जाता जाता पुरावा देऊन जातो. कधीही वक्त्यानं पुरावा देऊन सांगावं. जर वक्त्यानं नाही पुरावा दिला तर ते आलेला वक्ता तसाच पुरावा. ऐका, सज्जनाचं मुख्य लक्षण ऐका. माझ्या शांतीब्रह्म नाथबाबाला गाढवामध्ये देव दिसला. गाढवामध्ये देव दिसला. काही साधक जीवनामध्ये काही साधक म्हणले महाराज रामेश्वरचं पाणी आहे, तुम्ही गाढवाला पाजता, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. तो हे माझा आत्मा, त्याच्यामधलं चैतन्य आहे ते माझ्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आहे. माझा सांगायचा मुद्दा असा आहे, नाथबाबाला गाढवात देव दिसला. गाढवात
देव दिसला म्हणजे ते स्वतः देव झाले होते. आम्हाला गाढवाचं गाढव दिसतंय. पुढलं बोल ना मी. बघा काय फरक आहे. सज्जनाच्या लक्षानं पुढली मध्ये आहे का. जिनोनिया काम क्रोध दमोनिंद्रियाचे द्वेंद खनोनी विषयाचा कंद परमानंद पावला. साधं म्हणावं कोणाला. जिरोनिया काम क्रोध षडविकाराला ज्याला जिंकलं त्याला साधू म्हणा. काम साधू वेगळे आणि साधू वेगळे. काम साधू वेगळे साधू वेगळे. त्याला षडविकाराचा बाध केला, षडविकार ज्याला धुवून काढले त्याला साधू म्हणा. जिनोन इंद्रियाचा द्वंद खनोन इंद्रियाचा द्वंद. ते इंद्रिय ज्याला ताब्यात ठेवता आले त्याला संत म्हणावं. आणि ते इंद्रिय आमच्या ताब्यात नाहीत. इंद्रिय ताब्यात नाहीत म्हणून बरेच साधू जेलमध्ये गेले तर आणि काही जायच्या लिस्टवर आहेत. महाराज बरेच गेले. महाराजाला ज्याला इंद्रियाचं दमन करता येतं त्याला साधू म्हणा. दादा कुणालाही साधू म्हणू नका, कोणालाही संन्यासी म्हणू नका. या ठिकाणी असताना सुंदर चिंतन आहे का. संन्यासी कोणाला म्हणावं. चैत्र मास उन्हाळ्यामध्ये पत्रावर एखादा फुल वाळेवाला ते वाळलेलं फुल त्या संन्यासाच्या हातात द्या आणि त्याला मूठ मारायला लावा. जर ते फुल टवटवी झालं तर तो खरा संन्यासी आहे म्हणा. आणि जर फुल नाही टवटवी झालं तरी जात कुठेतरी भरभटलोय म्हणा. संन्यासी कोणालाही म्हणू नका दादा. बोलणं म्हणजे राग येते पण बोलणं हे सत्य आहे. बोलणं हे सत्य आहे. त्याला साधू म्हणायचंय ना. साधून काढले त्याला साधू म्हणा. त्याची द्रष्टा दर्शन ध्याता आणि ध्यान ज्ञान ध्याता आणि ज्ञान अवघेची घन भासता. सुंदर त्रिपुटी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन. त्रिपुटीचा भाषा आहे का. समजा तुमच्या समोर माईकचं स्टँड आहे. हे दृश्य आहे. द्रष्टा डोळा आहे आणि दोन्ही मधले जी क्रिया आहे हे दर्शन आहे. हे तिन्ही ज्याचं एकरूप झालं त्याला संत म्हणता येतं. त्याचा अपपर भाव गेला त्याला संत म्हणता येतं. आणि काय सुंदर आहे का. हे सज्जनाचे लक्षण लुप्त जे का वित्तेशन सांगो त्याचे चिन्ह सावधान अवधान. सज्जनाचे लक्षण ऐकले. आपण जर ह्या चौकटीत बसत असलो तर बघा किती सुंदर सांगितलंय. आता लब्ध जे का वित्तेशन. वित्तेशन म्हणजे चेंगट धनाचा लुब्धक. तुम्ही किती कमवा मजल्यावर मजले 4 मजले बांधा तुम्हाला कवा 4थ्या मजल्यावर जाळीत तुम्हाला मसन वाटाच. आणि आम्हाला 3च वाटे माहिती. पहिलं उंबर वाटा, दुसरा कुटाळ वाटा आणि तिसरा मसन वाटा. मसन वाटाच वाट आहे. किती बी तुम्ही कमवा तुमच्या कपाळाला ठोकळा दुसऱ्याचाच तुमचा आहे का. कोणी मनाफाला मेला माझा रुपया लावलाय. घरच्या रडायच्या भानगडीत असते. शेजाऱ्या पाजाऱ्याचा नाही तर पाहुण्या रावण्याचा असतंय. चेंगटाची अवस्था आहे का. द्रव्य लाभ देख जापासी सदा नवळखे तयासी अनुमात्र नवलंगी वचनासी मने सर्वस्वेसी मी दास तुझा. सर्वस्वेसी मी दास तुझा. द्रव्य लाभ देख दयापासी. ज्याच्यापाशी द्रव्याचा लाभ होतो त्याच्या जवळ राहतो. कदा न उल्लंघी त्याच्या वचनाशी. त्याचं वचन सुद्धा का मोडीत नाही. कोणाचेही जोडे उचलू नका. अरे एखाद्या वेळेला सज्जनाचे जोडे उचला फायदा आहे तुमचा. जर एखाद्या अर्थाला सावकाराच्या मंत्रसंत्राचे उचलित असलो ना तर तुमचा फायदा नाही. संत समागम एकादी हे परी व्हावे त्यांचे द्वारे ते राम नाम होईल श्रवण भोजन
उचिष्ट कुणाच्याही संगती जाऊ नका. जीवनामध्ये संगत पंगत चुकली दुसऱ्या पंक्तीला जेवता येईल जाऊ, पण संगत चुकली आयुष्याची बरबादी होते. पैशासाठी कुणाचे पाय चाटू नका. काय होतं याच्यापासून शेंगत जरूर वागा, पण हित करा. पैशासाठी कुणाचे पाय चाटू नका, कुणाचा दास होऊ नका. आपल्या पैसे आहे तोपर्यंत दान द्या. दानेन हस्त पवित्र. दान द्या, शक्तीला दान द्या, पट्टी द्या, सत्याला पट्टी द्या, 2 रुपये देवाला खर्च करा. पण माणसं आहे तोवर देतच नाहीत. आमची इथं शक्ती होती, जवळ जवळ होतं. म्हणलं काकू आपल्या गावात शक्ती आहे, 10-5 रुपये द्यायचेत का? काकून काय म्हणा, बाबा आता माझ्या हातात काय म्हणली. मी म्हणलं होतं का? होतं तवा तेव्हा हंडका लागला होता का? म्हणलं वाचा लेके धनवंत व्यवहारे सौजन्य त्यासी अत्यादर विरक्त देखून कसरे सोये दातार वैसवी. स्वयदाता रे बैसवे. एखाद्या वेळेला जर धनवंत व्यवहार आहे, जर महाराज दिसला तर जात खेळच बसली बाबा त्याची. पण एखादा सावकार जर दिसला ना, महाराज सावकार या कुठं बसता, आणि महाराज दिसला की पोरा सुद्धा चपाजीत नाहीत, पोरा सुद्धा चपाजीत नाहीत. त्याचा डोसका उठतय, कारण कोण नीट बोलत सुद्धा नाही तो. सकाळी येताना मला एक जण म्हणलं कोटपीट घालून निघालो. कुठे निघालाच? मी म्हणलं असं असं चालला, एवढ्याला शक्ती आहे आणि शक्तीसाठी मला बोलविलंय. बरं झालं म्हणला, पोती सांगायला शिकलास आणि नुकते खायला लागलास बाबा. म्हणे भगवंताची कोण सीत ईश्वर दत्त भोग सता सांडोनी धरली तप सता अभाग्यता केवडी शांताने निवांत आहे का? शेवटची उभी आहे. एवढ्या याच उभीला शिवेला पूर्ण राम देणार आहे. एक सगळे ग्रामीण भागातले होते, लाईनमन डीपी पशी गियाला किटकिट उपसायच्या अगोदर जर शेतकऱ्यानं मोटरी बंद केल्या तर जळत नाही था. आणि त्यानं जर एक फ्यूज जर उपशिलं, एखादी मोटर जळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या डाके महाराजांनी माईक हातात घेतलं. मी म्हणलं आता आपलं कार्यक्रम संपलाय, एवढीच सेवा करतो. या ठिकाणी असताना म्हणतात एखाद्या सावकार जर असला तुमच्यासारखा जगाच्या पाठीवर कोण नाही. हे जे बोंबलं त्यांच्यात ना भजनाकरिता पोत्या सांगत ऐकत, हे दरिद्र म्हणते तुला कोण म्हणते? चेंगट माणूस आपल्यासारखा कोण म्हणणार? पण चेंगटाला जर आपल्यासारख्याला बघितलं त्याचं पित्तच खवळलं अशी अवस्था होते. आता आणखीन एक विषय राहिलाय, 2 विषय संपलेत, एक विषय शिल्लक आहे. झालेली सेवा तुम्हा संत मायबापा चरणी, माझ्या हनुमानजीच्या चरणी समर्पित करून बोलता बोलता माझ्याकडून अपशब्द गेला असेल, कोणाच्या हृदय पटलापर्यंत आघात झाला असेल, उदार अशा अंतकरणाने क्षमा करण्याची अपेक्षा बाळगतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. धन्यवाद महाराज. पुढील वाचक छायाताई चौरे, भगवान नगर. सूचक महादेव महाराज तोर, बाबुलतारा. चला लवकर. चला, नाव पुकारले की ताबडतोब चला. वेळ झालेली आपल्याकडं. अध्याय 3 चालू, अजून 4 अध्याय बाकी आहेत. 12:30 वाजून गेलेत. पुन्हा पारायण करण्याची वेळ येऊ नका.